नमस्ते, मी संदीप कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं आजच्या या स्मॉल व्हिडिओ सेक्शन मध्ये स्वागत करतोय. आज आपण डायनॅमिक टिप बद्दल बोलणार आहे. पार्ट 2 या डायनॅमिक टिपचा आहे आणि त्यातला पहिला हा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण बोलणार आहे ते कोलबॉक्सची कोर तयार करत असताना जे आपण बाइंडर टाकतो, ए आणि बी पार्ट टाकतो, तो ए आणि बी पार्टचा वापर हा खूप संयमानं करणं गरजेचं आहे, खूप काटकसरीनं करणं गरजेचं आहे. हा नॉर्मली 0.8% ते 1% एवढ्यामध्येच वापरला पाहिजे. याच्यापेक्षा जास्त जर वापर केला तर नक्कीच गॅस जास्त तयार होतो आणि या गॅस बाहेर काढण्यासाठी आपण तेवढी प्रोव्हिजन ठेवलेली नसती किंवा तो गॅस बाहेर पडणं अवघड होतं आणि बऱ्याच वेळा तो गॅस अडकल्यामुळे कास्टिंगमध्ये ब्लोहोल किंवा गॅस किंवा कोलशेट सारखे डिफेक्ट येतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कोलबॉक्समध्ये तुम्ही जो ए पार्ट बी पार्ट वापरताय तो 0.8 ते 1% एवढ्यातच पाहिजे. बेसिकली हा जो कोलबॉक्सचा ए पार्ट बी पार्टचं कन्झम्पशन आहे हे बऱ्याच अंशी तुमच्या सँडच्या क्लेवरती अवलंबून असतं. तुमचा क्ले किती आहे, तुमचा एएफएस किती आहे, त्याचप्रमाणे तुम्ही प्रॉपर कोलबॉक्सचं वेंटिंग केलंय किंवा नाही, तुमच्या सँडमधलं मॉइश्चर किती आहे, ती सँड पूर्णपणे ड्राय आहे किंवा नाही, या बऱ्याच गोष्टीवरती हे सगळं अवलंबून असतं. तर नक्कीच प्रयत्न करा की तुमची सँड ड्राय राहू दे. त्याचप्रमाणे जो एएफएस आहे तो सुद्धा प्रॉपरली तुम्ही मेंटेन करा. साधारणपणे आपण 50 ते 60 एएफएस मध्ये जर खेळलो तर नक्कीच तुम्ही हे 0.8 to 1% अचीव्ह करू शकता. त्याचप्रमाणे वेंटिंग प्रॉपर करा आणि एवढं सगळं जर केलं तर नक्की क्ले तुमचा जो आहे तो ऑलमोस्ट झिरो पाहिजे, बिलो 0.% पाहिजे, बिलो 0.5% पाहिजे किंवा बिलो 0.3% पाहिजे. तेवढं जर नक्की केलं तुम्ही तर तुमच्या कोलबॉक्सला लागणारे जे ए पार्ट आणि बी पार्ट आहे त्याचं कन्झम्पशन तुम्ही 0.8 ते 1% एवढ्यामध्ये मेंटेन करू शकता, ही खात्री आहे. नक्कीच त्यामुळे तुमची कॉस्ट कमी होईल, गॅसेस जनरेशन कमी होईल आणि डिफेक्ट तर येणार नाही, शिवाय तुमची कॉस्ट पण कमी होईल. तर नक्की या गोष्टीचा वापर करा, उपयोग करा, या गोष्टीवरती काम करा आणि तुमचं ए पार्ट आणि बी पार्टचं कन्झम्पशन हे कमी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा. एवढं सांगून मी आजचा हा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.